नमस्कार. आज आपण एका मोठ्या आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे EMRS मधील जी नवीन भरती प्रक्रिया येतेय 2025 ची त्याबद्दल. नमस्कार. हो, ही खरंच एक मोठी संधी आहे. आपल्याकडे याबद्दल माहिती देणारे काही तपशीलवार स्रोत आहेत. खास करून EMRS रिक्रुटमेंट 2025 इन्फॉर्मेशन अँड ओव्हरव्ह्यू मधून आपण माहिती घेतली आहे. आपला उद्देश आहे की यातून या भरती प्रक्रियेचं म्हणजे सारं काही नीट समजून घेऊया. अगदी. ही भरती प्रक्रिया मला वाटतं विशेष आहे, कारण ही आदिवासी कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते, बरोबर? नेस्ट्स मार्फत. हो, बरोबर. नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स म्हणजे NSTS ही संस्था ही भरती करते आणि ही पदं देशभरातल्या एकलव्य मॉडेल शाळांसाठी आहेत. ज्या शाळा खास आदिवासी मुलामुलींसाठी आहेत, दुर्गम भागातल्या. अगदी. त्यांना चांगलं शिक्षण मिळावं हाच उद्देश आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही भरती होते. तर मग सुरुवातीला तारखा बघूया का? अर्ज कधीपासून सुरू झालेत? हो, उपलब्ध माहितीनुसार अर्ज प्रक्रिया 19 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. अच्छा, म्हणजे ऑलरेडी सुरू झालीये. हो, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2025 आहे. रात्री उशिरापर्यंत वेळ आहे. ओके, म्हणजे जवळपास महिनाभर मिळतोय अर्ज करायला. परीक्षेची तारीख आली आहे का? नाही, परीक्षेची तारीख अजून यायची आहे. ती नंतर जाहीर करतील ते. वेबसाईटवर लक्ष ठेवावं लागेल. बरोबर. तर मग आता जरा खोलात शिरूया. कोणकोणती पदे आहेत नक्की? संधी कशा प्रकारच्या आहेत? हो, पदं बरीच आहेत. म्हणजे शैक्षणिक आणि गैरशैक्षणिक दोन्ही प्रकारची आहेत. मुख्य म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुख्याध्यापक. त्याच्या साधारण 225 जागा आहेत. मग पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स म्हणजे PGTs त्यांच्या जवळपास 1460 जागा. 1,500च्या आसपास. हो, आणि सगळ्यात जास्त जागा आहेत ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर्स TGTs साठी, तब्बल 3,962. बापरे, जवळपास 4,000 जागा. ही तर खूप मोठी संधी झाली. नक्कीच. TGT साठी खूप मोठी संधी आहे. याशिवाय जे विशेष शिक्षक असतात म्हणजे कला, संगीत, शारीरिक शिक्षण PET हो, त्यांचीही पदं आहेत. ग्रंथपाल आहेत, साधारण 124 जागा. मग महिला स्टाफ नर्सच्या 550 जागा आहेत. अच्छा. हॉस्टेल वॉर्डन पुरुष आणि महिला मिळून काही 635 जागा आहेत. अकाउंटंटच्या 61 जागा, ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट म्हणजे आपले लिपिक JSA त्यांच्या 228 जागा आणि लॅब अटेंडंटच्या 146 जागा. म्हणजे असं मिळून हजारो पदं आहेत आणि ती वेगवेगळ्या प्रवर्गात विभागलेली आहेत. UR, OBC, SC, ST असं सगळं. खरंच पदांची यादी खूप मोठी आहे आणि विविधता पण आहे. मग आता काही मुख्य पदांसाठी म्हणजे समजा प्रिन्सिपल किंवा TGT काय पात्रता लागते, काय निकष आहेत साधारण? नक्कीच. प्रिन्सिपल पदासाठी बघायला गेलं तर अर्थातच अनुभव महत्वाचा आहे. संबंधित विषयात मास्टर्स डिग्री लागते, सोबत BEd किंवा समकक्ष पदवी. आणि अनुभव किती वर्षांचा? साधारणपणे 10 वर्षांचा अध्यापनाचा किंवा प्रशासकीय अनुभव लागतो. अनेकदा व्हाईस प्रिन्सिपल किंवा सिनियर टीचर म्हणून अनुभव असेल तर प्राधान्य मिळतं. बरोबर. आणि TGT साठी ज्याच्या जागा खूप आहेत? हो, TGT साठी संबंधित विषयात ग्रॅज्युएशन हवं म्हणजे पदवी, आणि त्यात साधारणपणे 50% गुण लागतात. BEd सुद्धा अनिवार्य आहे. अच्छा. TET, CTET लागतं का? हां, काही ठिकाणी ती अट असू शकते. म्हणजे केंद्रीय किंवा राज्य शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं. पण हे अधिकृत अधिसूचनेतच स्पष्ट होईल. ओके. आणि लिपिक पदासाठी काय? JSA साठी? JSA साठी पदवी लागते आणि सोबत टायपिंगचं स्किल महत्वाचं आहे. इंग्रजी किंवा हिंदीमध्ये एक ठराविक स्पीड लागतो. म्हणजे प्रत्येक पदाचे निकष वेगळे आहेत. हो, अगदी. आणि इथे मी पुन्हा एकदा सांगेन की हे जे आपण बोलतोय हे उपलब्ध माहितीवर आधारित आहे. प्रत्येक पदाच्या अगदी नेमक्या अटी, टक्केवारी, अनुभवाचा तपशील यासाठी उमेदवारांनी फायनल नोटिफिकेशनच बघावं. तेच अंतिम असेल. अगदी बरोबर. नोटिफिकेशन आल्यावरच सगळं 100% स्पष्ट होईल. आता पात्रतेनंतर लोकांच्या मनात पगाराचा प्रश्न असतोच. पगार पाणी कसं आहे या पदांसाठी? आकर्षक आहे का? हो, वेतनमान नक्कीच चांगलं आहे. 7व्या वेतन आयोगानुसार 7th पे कमिशन आहे. उदाहरणार्थ प्रिन्सिपल पद लेव्हल 12 मध्ये येतं. लेव्हल 12 म्हणजे खूप वरची श्रेणी झाली. हो, त्याचा पगार अंदाजे 78,800 ते 2,09,200 च्या रेंजमध्ये असू शकतो. अर्थात हे बेसिक झालं. PGT साठी लेव्हल 8 आहे, म्हणजे साधारण 47,600 ते 1,51,100.
आणि TGT व इतर शिक्षक पदं कला, संगीत, PET लेव्हल 7 मध्ये येतात. म्हणजे 44,900 ते 1,42,400च्या आसपास. वा, चांगली सुरुवात आहे. नक्कीच. आणि शिक्षकेतर पदांसाठी पण ठीक आहे. ग्रंथपाल, हॉस्टेल वॉर्डन लेव्हल 6 मध्ये आहेत. स्टाफ नर्स, अकाउंटंट लेव्हल 5. लिपिक JSA लेव्हल 2 मध्ये येतात. म्हणजे 19,900 ते 63,200. आणि लॅब अटेंडंट लेव्हल 1 म्हणजे 18,000 ते 56,900. आणि यावर भत्ते वेगळे असणार बरोबर, महागाई भत्ता, घरभाडं वगैरे. हो. हे मूळ वेतन झालं. यावर सरकारी नियमांप्रमाणे महागाई भत्ता, DA, घरभाडे भत्ता, HRA, वैद्यकीय सुविधा आणि इतर लाभ मिळतात. त्यामुळे हातात येणारा पगार नक्कीच चांगला असतो. आणि निवासी शाळा असल्यामुळे काही पदांना राहण्याची सोय वगैरे फायदे पण असू शकतात. छान. म्हणजे आर्थिकदृष्ट्या ही चांगली संधी आहे. पण मग वयोमर्यादा, त्याचं काय काही सवलत वगैरे असते का? हो, वयोमर्यादा पदाप्रमाणे बदलते. काही सिनियर पदांसाठी कमाल मर्यादा 50 किंवा 55 पर्यंत पण असते, तर काही पदांसाठी 30 किंवा 35 असू शकते. किमान वय साधारण 18 वर्ष असतं. आणि राखीव प्रवर्गांसाठी SC, ST, OBC? हो, त्यांच्यासाठी सरकारी नियमानुसार सवलत आहे. म्हणजे SC, ST साठी साधारणपणे 5 वर्षांची सूट मिळते आणि OBC साठी 3 वर्षांची. अच्छा. दिव्यांग, PWD, माजी सैनिक आणि काही वेळा महिला उमेदवारांसाठी पण अतिरिक्त सवलती असू शकतात. पण पुन्हा तेच, नेमके आकडे आणि नियम अधिसूचनेतच मिळतील. बरोबर. म्हणजे अर्ज करण्याआधी हे नीट तपासून घ्यावं लागेल. आता येऊया निवड प्रक्रियेकडे. म्हणजे खरी परीक्षा इथे आहे. कशी असेल ही प्रक्रिया? काय काय टप्पे असतील? हो, ही प्रक्रिया थोडी म्हणजे विस्तृत असणार, कारण पदं खूप प्रकारची आहेत. अंदाजानुसार यात साधारणपणे असे टप्पे असू शकतात. पहिला टप्पा लेखी परीक्षेचा. लेखी परीक्षा. ओके. ही कदाचित प्राथमिक फेरी टियर 1 असेल. बहुधा MCQ म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपाची आणि फक्त पात्रतेसाठी क्वालिफाईंग. म्हणजे याचे गुण फायनलमध्ये मोजले जाणार नाहीत कदाचित? शक्य आहे. किंवा कमी वेटेज असेल. दुसरा टप्पा असू शकतो मुख्य परीक्षेचा, टियर 2. ह्यात मग उमेदवाराचं विषय ज्ञान आणि पदाला आवश्यक इतर गोष्टी तपासल्या जातील. म्हणजे शिक्षक पदांसाठी विषय आणि शिकवण्याची पद्धत वगैरे. अगदी बरोबर. संबंधित विषय आणि पेडागोजी म्हणजे शिक्षणशास्त्र, अध्यापन पद्धती, बालमानसशास्त्र यावर भर असेल. आणि यानंतर तिसरा टप्पा असू शकतो मुलाखत किंवा कौशल्य चाचणीचा. प्रिन्सिपल पदांसाठी मुलाखत नक्कीच असेल. त्यांची लीडरशिप क्वालिटी बघितली जाईल. आणि लिपिकासाठी? लिपिकासाठी JSA टायपिंग टेस्ट असेलच. इंग्रजी किंवा हिंदीमध्ये ठराविक स्पीडनं टायपिंग करावं लागेल. हॉस्टेल वॉर्डनसाठी पण कदाचित मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी असू शकते. अच्छा. म्हणजे पदानुसार पुढचे टप्पे बदलतील. हो. आणि हे सगळं झाल्यावर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्रांची पडताळणी. सगळी ओरिजिनल सर्टिफिकेट्स तपासावी लागतील. आणि शेवटी मेडिकल. हो, काही पदांसाठी वैद्यकीय तपासणी पण असेल. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट आहे की नाही हे पाहण्यासाठी. बापरे, प्रक्रिया बरीच मोठी आहे. उमेदवारांनी विशेष कशावर फोकस करावा? खरं तर प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे, पण लेखी परीक्षा म्हणजे टियर 1 आणि टियर 2 या सुरुवातीच्या आणि अत्यंत महत्वाच्या पायऱ्या आहेत. कारण सगळ्यात जास्त स्पर्धा इथेच असते. बरोबर आहे. शिक्षक पदांसाठी विषय आणि पेडागॉजी खूप महत्वाचे. लिपिकासाठी टायपिंग स्पीड आणि सामान्य ज्ञान. पण हो, प्रत्येक टप्प्याचं वेटेज किती असेल, कट ऑफ काय असेल, हे सगळं अधिसूचनेतच कळेल. ठीक आहे. आता अर्ज करण्याच्या प्रक्रियेतला एक महत्वाचा मुद्दा, फी. अर्ज करायला किती पैसे लागतील आणि यात काही सूट आहे का कोणाला? हो, फीमध्ये फरक आहे प्रवर्गानुसार. चांगली गोष्ट म्हणजे महिला उमेदवार, SC, ST आणि दिव्यांग PWBD उमेदवार यांना अर्ज शुल्क माफ आहे. म्हणजे ॲप्लिकेशन फी नाहीये. अरे वा, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांना कदाचित प्रक्रिया शुल्क म्हणजे प्रोसेसिंग फी साधारण 500 रुपये भरावं लागू शकतं. हे नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट होईल. अच्छा, म्हणजे पूर्णपणे मोफत नाही, पण अर्ज शुल्क माफ आहे. हो, आणि बाकीचे उमेदवार म्हणजे जनरल, OBC, EWS त्यांच्यासाठी पदाप्रमाणे फी आहे. प्रिन्सिपलसाठी अंदाजे 2000 रुपये अर्ज शुल्क प्लस 500 रुपये प्रक्रिया शुल्क म्हणजे एकूण 2500 रुपये. ओके. PGTGT साठी 1500 रुपये प्लस 500 रुपये म्हणजे एकूण 2000 रुपये. आणि नॉन टीचिंग पदांसाठी 1000
प्लस 500 रुपये म्हणजे एकूण 1500 रुपये असू शकतं. हे शुल्क ऑनलाईन भरायचंय. शुल्काची रचना पण स्पष्ट झाली. आता शेवटचा पण महत्वाचा प्रश्न, अर्ज करायचा कसा? म्हणजे प्रक्रिया काय आहे? सगळं ऑनलाईन आहे का? हो, प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईनच आहे. उमेदवारांना EMRS किंवा नेस्ट्सच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. पत्ता असेल emrs.tribal.gov.in किंवा nests.tribal.gov.in. तिथे गेल्यावर काय करायचं? तिथे गेल्यावर साधारणपणे ह्या स्टेप्स असतील. 1. नोंदणी. आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. नवीन नोंदणी करून लॉगिन ID आणि पासवर्ड तयार करायचा. बेसिक माहिती लागेल, नाव, ईमेल, मोबाईल नंबर. 2. अर्ज भरणे. मग लॉगिन करून अर्ज भरायचा. यात सगळी माहिती, व्यक्तिक पत्ता, शिक्षण, अनुभव नीट भरायची. 3. कागदपत्र अपलोड. मग फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करायची. जसं गुणपत्रिका, डिग्री सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र वगैरे. साईज वगैरे बघून अपलोड करावा लागेल. 4. शुल्क भरणे. जर फी लागू असेल तर ती ऑनलाईन भरायची, कार्ड किंवा नेट बँकिंगने. 5. अर्ज सबमिट. सगळं भरून झाल्यावर एकदा तपासून अर्ज फायनल सबमिट करायचा. 6. प्रिंट घेणे. आणि शेवटी सबमिट केलेल्या अर्जाची एक कॉपी म्हणजे कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून किंवा प्रिंट करून स्वतःकडे ठेवायची. भविष्यात लागते ती. ओके. ही प्रक्रिया तशी स्टँडर्ड आहे ऑनलाईन अर्जांची. हो, पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अर्ज भरताना प्रचंड काळजी घ्यायला हवी. कारण एकदा सबमिट केलं की सहसा बदल करता येत नाही. बरोबर. चूक झाली तर नंतर त्रास होऊ शकतो. अगदी. चुकीची माहिती दिली तर अर्ज बाद होऊ शकतो किंवा निवड प्रक्रियेत पुढे अडचण येऊ शकते. त्यामुळे शांतपणे सगळं तपासून मगच सबमिट करावं. नक्कीच, ही काळजी घ्यायलाच हवी. तर आतापर्यंत आपण प्रक्रिया, पद, पात्रता, पगार, निवड पद्धत, फी, अर्ज कसा करायचा हे सगळं बघितलं. अजून काही खास टिप्स किंवा सूचना उमेदवारांसाठी? हो, काही गोष्टी पुन्हा सांगतो, त्या महत्त्वाच्या आहेत. अधिसूचना नीट वाचा. सगळ्यात महत्त्वाचं, अधिकृत अधिसूचना डाउनलोड करून अत्यंत बारकाईने वाचा. प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो. पात्रता तपासा. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्याच्या सगळ्या अटी तुम्ही पूर्ण करताय ना, हे 100% तपासा. शिक्षण, वय, अनुभव सगळं. डेडलाईन. शेवटची तारीख 23 ऑक्टोबर आहे. पण शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. ट्रॅफिक वाढतो साईटवर. लवकर अर्ज भरा. जागा बघा. तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, कुठे आहेत हे पण बघा. अभ्यास सुरू करा. परीक्षेचा अभ्यासक्रम बघून तयारीला लागा. विषय ज्ञान, पेडागोजी, सामान्य ज्ञान, भाषा, रिझनिंग जे काही असेल त्यावर फोकस करा. अपडेटसाठी साईट बघा. नियमितपणे अधिकृत वेबसाईट चेक करत राहा. परीक्षेची तारीख, ॲडमिट कार्ड, इतर सूचना तिथेच येतील. छान. म्हणजे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तयारी करायला हवी. तर थोडक्यात सांगायचं तर EMRSची ही भरती म्हणजे देशभरातल्या हजारो उमेदवारांसाठी, विशेषतः ज्यांना शिक्षण क्षेत्रात किंवा संबंधित कामात यायचंय त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. पदं पण विविध आहेत आणि पगार पण चांगला आहे. अगदी बरोबर. संधी खूप मोठी आहे, यात काहीच शंका नाही. पण शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी पुन्हा सांगेन. आज आपण जी चर्चा केली ती सगळी उपलब्ध माहिती आणि स्रोतांवर आधारित आहे. यात किरकोळ बदल असू शकतात. त्यामुळे अंतिम आणि सर्वात अचूक माहितीसाठी, मग ते निकष असोत, परीक्षेचं स्वरूप असो, अभ्यासक्रम असो किंवा जागांचं फायनल विवरण असो, उमेदवारांनी फक्त आणि फक्त NESTS किंवा EMRSच्या अधिकृत वेबसाईटवर जी सविस्तर अधिसूचना येईल त्यावरच विश्वास ठेवावा आणि तीच प्रमाण मानावी. हा सल्ला खरंच खूप महत्वाचा आहे. कारण IQ माहितीवर अवलंबून राहून चालणार नाही. अधिकृत नोटिफिकेशनच अंतिम असतं. बरोबर. आणि जाता जाता आपल्या ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय. या एकलव्य मॉडेल शाळा ज्या खास आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणासाठी आहेत, तिथे एवढ्या मोठ्या संख्येने जर चांगले पात्र शिक्षक आणि कर्मचारी रुजू झाले तर त्या भागांमधली शिक्षणाची गुणवत्ता, मुलांना मिळणाऱ्या संधी आणि एकूणच सामाजिक